एकच विनंती आहे, त्याचा कसं आहे, सरकारही येत जाते, कधी सरकार कुठल्या पक्षाचं असते, कधी सरकार कुठल्या पक्षाचं असते. आमचं या 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आहे. आमच्याही काळात विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून होते. आम्ही नाही कधी स्टे आणला साहेब कुठल्या गोष्टीवर. तेच म्हणणं आहे, तुम्ही बोलताय बरोबर आहे, मी तुमच्या सरकारचं स्वागत करेन की तुम्ही स्थगिती आणलेली आहे, परंतु काही निर्णय झाले असतील, परंतु कोणावर अन्याय होणार नाही ही जर जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी जर घेत असेल तर थोडासा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवायला. निश्चित तुमच्यावर विश्वास आहे साहेब. फक्त मी आज कुणाची बाजू मांडतो इथं, ही बिचारे शेतकरी का त्याच्या शेतात ट्रान्सफॉर्मरसाठी देणार. आता तुम्ही येतानाच तुम्ही बघितलं असेल, एका पायानं लग्न असलेला माणूस तुमच्या जवळ आला आणि काय दिलं तुम्हाला? ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारत नाही. बघा, मी ही जी वस्तुस्थिती आहे ती आपल्याला अपंग विचार एक व्यक्ती या ठिकाणी बसला हो, तर बाकीचे सुद्धा आपल्याला भेटले लोक सुद्धा. त्यामुळे तुम्ही मला म्हणाला, तुम्ही तिघांनी मला सांगितलं की माझ्यावर जर विश्वास असेल तर कुणावर अन्याय होणार नाही अशी भूमिका पालकमंत्री म्हणून घेतली. माझी मला विनंती आहे, तुम्ही आपण सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे अधिकारी या जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र शेवटी या ठिकाणी येत असतो. त्यामुळे आपण योग्य चांगली भूमिका घेऊ. बघा, कुणाचं काय आहे, कुणी काय केलं, सगळी कुणी दिली, कुणी आणली, कुणामुळे आली, हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. त्यामुळे ह्याच्या बद्दल बोला, त्याच्याबद्दल बोला, हे बोलायची गरज नाही. आपण विकासाच्या दृष्टीनं बोलूया. आणि मी जबाबदारीनं परत एकदा सांगतो की धाराशिवच्या जनतेवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही. पालकमंत्री म्हणून मी ही जबाबदारी घेतो. जो निधी आपण या ठिकाणी स्थगिती मिळाले त्यापेक्षा किंवा जास्त निधी द्या, शासनाच्या माध्यमातून तुम्हाला वितरित करून देऊ. तुम्ही काही काळजी करू नका, फक्त थोडासा वेळ द्या, संधी द्या. आणि साहेब फक्त एवढं सांगतो, मी कर्माला मानणारा माणूस आहे सगळ्यात. आणि कुणीही माणूस असला, किती का मोठा असना, किती का छोटा असना, गरीब असना, श्रीमंत असना, कर्म सगळ्यात मोठा असते. आपण केलेली गोष्ट आपल्या मनाला तर माहित असते, आणि आपण केलेली गोष्ट जर चुकीची असेल तर ती फिरून आपल्या दारात कधी ना कधीतरी आपल्याकडून उभा राहत असते. एवढं काय माणसाला कोणाला नाही घाबरलं तर कर्माला घाबरावं. आणि अटक का होत नाही? साहेब, आता ड्रग्सचा विषय निघालाय, मला चर्चा करायची नव्हती इथं. आम्ही राजकारण करतोय, आम्ही काय म्हणतोय, आमच्या सहित नंबर तपासा म्हणतोय ना. त्याच्यात जर आमच्या बरोबर कोण असेल संलग्न, आमच्या बरोबर कोण सामील असेल तर आम्हाला सुद्धा फसवून काढवा म्हणतोय ना आम्ही. पण ज्याच्यात आम्ही कायमस्वरूपी मागणी करतोय की ड्रग्सचा विषय आपल्या लेकराबाळासाठी चांगला नाही. फक्त खासदार म्हणून नाही, एका मुलाचा, एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पायबंद असला पाहिजे. आता याच्यात राजकारण कुठं आलं? जी लोक ड्रग्ज विक्री करत होती, ज्या लोकांनी ड्रग्जचं व्यसन केलं, ती लोक शाव झाली, आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती चोर झाली का? आणि मंत्री महोदय मला सांगायचंय, त्या ड्रग्जच्या प्रकरणात इन्व्हॉल्व असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप काढतोय. तर आमच्या बापानं दूध विकलं काय? दूध विकणं चूक आहे का? दूध विकणं काय? ड्रग्ज तर नाही विकलं. कुणाला वाटलं आणि मला कमीपणा बी नाही, माझा बाप दूध विकत होता, काय कमीपणा आहे मला त्याच्यात? अभिमान आहे. लेकरं जगत होता, कुणासारखे ड्रग्ज तर गव्हाला नव्हता ना कुणाला. इथपर्यंत त्यांची मजल गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही. काय प्रकार आहे नेमका? राजकारण आम्ही करतोय. आज किती दिवस झाले एसपी साहेबांना दोनदा भेटलो, अजून आम्ही साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही. आणि आज तुम्ही सांगता राजकारण करतो. काय राजकारण केलं आम्हाला कळू द्या ना. या संदर्भात एसपी आहे, तुम्ही माहिती घ्या का अटक होत नाही त्या आरोपीला, आणि त्यांचे क्वांटिटी तपासावे साहेब, कुठल्या नेत्याबरोबर त्यांचे संपर्क आहेत. या संदर्भात हा विषय होऊ शकत नाही. विषय मी मलाही कळतंय, मंत्री महोदय, तरी सुद्धा हा विषय जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि आजच्या तरुण पिढीला हाईमध्ये येण्याचा विषय असल्या कारणाने मी या विषयाला मला परवानगी दिली. परंतु तुम्ही माझंही ऐकून घ्या. जेव्हा पालकमंत्री झालो आणि तुळजा भवानीच्या दर्शनाला मी मंदिरात गेलो, मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला काही पूजाऱ्यांनी तक्रार केली की ड्रग हा तुळजापूरला हा भयंकर लोकांसारखा पसरत चाललेला पालकमंत्री म्हणून या त्यापूर्वी मी काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही चॅनलच्या माध्यमातून त्या बातम्या ऐकल्या होत्या. ज्यावेळेस आमची कॅबिनेटची बैठक चालू होती, त्या बैठकीमध्ये माझी पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मी सर्वप्रथम जर तुमचा मुद्दा घेतला असेल तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की सर मी धाराशिवचा पालकमंत्री या मुख्यमंत्रीमध्ये, आणि ह्या जिल्ह्यामध्ये तुळजा भवानी मंदिराची मागण्या
पवित्र ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये ड्रग्सचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत आहे असे बातम्या येतात, जे आपल्या दृष्टीने अतिशय केले जात आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुमती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्याचा नाही. त्यानंतर मी जेव्हा तुळजापूरला आलो तेव्हा तुळजापूरला इंद्रायणीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर पूजाने मला वस्तुस्थिती सांगितली आणि मी लगेच एसपीला सांगितलं की आयुष्यावर ताबडतोब कारवाई करा. कुणीही असेल, कुणीही बायकाला आला असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, भले तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा होता, त्याला नेस्तनाबूत करा, गाडून टाका, अशा प्रकारच्या सूचना मी एसपीला दिल्या. त्यानंतर काही परत पुजारी माझ्याकडे आले की साहेब तुम्ही एसपीला सूचना दिल्या, तुमचे खालचे अधिकारी हे अशा पद्धतीने आमच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे का म्हणून विचारतोय. ताबडतोब त्याला मी तो अधिकारी जो होता त्याला झापलं आणि सांगितलं ड्रग्स मध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज मी करणार नाही. जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस, कुठलीही व्यक्ती, कुठलाही नेता या प्रकरणात असेल तर त्याला नेस्तनाबूत करा. पूर्ण सरकार माझ्या पाठीमागे, मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहितीकरता सांगतो मी सातत्याने ज्या ज्या पद्धतीने वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात, ज्या पद्धतीनं टीव्ही चॅनलवर बातम्या ह्या संदर्भात यायला लागल्या आणि एसपीच्या संपर्कात होतो. किती आरोपी पकडले, कुठल्या आरोपीवर कुठला चालवून टाकले, त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे, त्याला बेल अप्लिकेशन झालेलं आहे का, एसपीने मला सांगितलं 2 वेळा रिजेक्ट झालेली आहे. त्यानंतर मी विचारलं अजून आरोपी किती आहेत, त्यांनी 22 आरोपी सांगितले, त्यातले 17 ते 18 आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही सांगितलं, 4 ते 5 आरोपी कुठले तेही मला सांगितलं. आणि त्यानंतर मी कालच एसपीला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, त्यांना असं सोडू नका. 2 वेळा बेल रिजेक्ट झालेला त्याला आयुष्यभर किंमत पडलं पाहिजे. नार्कोटिक डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असतील म्हणून याचा ताबा नार्कोटिक डिपार्टमेंटला घ्या, अशा मी सूचना दिलेल्या आहे. माझी आपल्याला विनंती आहे, पोलिसांचा तपास आहे, पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आडवं येणार नाही. जे आरोपी आहे कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील, काही काळजी करू नका. 22च्या 22 आरोपींना अटक करतील आणि पोलीस त्यांना त्यांची जागा लागवतील एवढी मी हमी आज या ठिकाणी तुम्हाला देतो आणि हा विषय संपतो. की साधारण विधानसभेच्या निवडणुकीत तुळजापूरमध्ये जेव्हा निवडणुकीत गेलो तेव्हा तिथल्या माता भगिनीने हा विषय किती गंभीर झाला हे मला सांगितलं आणि त्या निवडणुकी दरम्यान मी शब्द दिला होता की निवडणूक झाल्यानंतर हा विषय ऐरणीवरती घेणार, अतिशय ताकदीने त्याच्यामध्ये फॉलोअप करणार. आणि इलेक्शन झाल्यानंतर मी त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं की माहिती द्या, कारण सहसा पोलिसांना माहिती असते, काही गोष्टी चालू असतात, परंतु दुर्दैवाने ऍक्शन काही झाली नव्हती. मला पहिली माहिती जी आली ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये 28 डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली. साधारण कोण तुळजापूरमध्ये इन्व्हॉल्ड आहे, नाव नंबर मला कळाला. त्या दिवशी मी एसपी साहेबांना ते पाठवलं आणि त्याच्या बाबतीमध्ये 28 डिसेंबरपासून ऍक्शन घ्यायला सुरुवात करण्याच्या बाबतीत ठरलं. बाहेरची टीम मुद्दा मी सगळ्यांना कळावं म्हणून सांगतोय. त्याच्यानंतर मग टीम ज्या आहेत त्या धाराशिवमधून पाठवल्या गेल्या. 2-3 वेळेस प्रयत्न झाले परंतु अयशस्वी राहिले. त्याच्यानंतर तुळजापूरमधले काही माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना जोडून दिलं आणि मग एनसीबी आणि त्यांनी ट्रॅप रचल्यानंतर एक साठा जो आहे तो जप्त करता आला. काही आरोपी जे आहेत ते अरेस्ट झाले आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जी ती झालेली आहे. त्यामुळे तो कोणी किती दांगावा केला तर वास्तव हे आहे की हे ड्रग्सच्या बाबतीतली माहिती जी आहे ती एसपींना उपलब्ध मी करून दिली आणि मागे लागून हा विषय अगदी देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदय स्वतः वैयक्तिक या विषयाचा पाठपुरावा करत आहेत. या विषयाच्या बाबतीमध्ये तुळजापूर बदनाम करण्याचं काही लोकांनी राजकारणामुळे म्हणजे कुठे असं कारस्थान केलं हे वास्तव आहे. परंतु वास्तव दुसरं हेही आहे की परांडा असेल, कळम असेल, इतर ठिकाणची देखील माहिती उपलब्ध झाल्यानंतर ही देखील एसपी साहेबांकडे मी उपलब्ध करून दिली. वरती मुंबईमध्ये सुद्धा ती माहिती उपलब्ध करून दिली. हे सगळं आपल्याला जे आहे ते संपवून टाकायचे. या बाबतीत दुमत असायचं कारण नाही, परंतु कोणी कृती केली, माहिती कोणी पोलिसला उपलब्ध करून दिली, पकडून कोणी दिलं, हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी आहेत ठीक आहे, त्याच्याबद्दल काही मला जास्त बोलायचं नाही. सगळ्यांनी याच्यात सहकार्यच करायला हवं आणि मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय पुढे नेत अँटी नार्कोटिक्स क्लब हे प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये काढण्याच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगितलं. हे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तराच्या वेळेस
आणि आपण आपल्याकडे तुळजापूरला बैठक घेतली, तिथे कलेक्टर एसपीने देखील बैठक घेतलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय अतिशय सिरियसली आपण घेतोय. त्यामुळे माझी विनंती आहे, याचं राजकारण कुणी न करता आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या भावना व्यक्त केलेल्या आणि माहिती दिलेली आहे. मला असं वाटतं अजून मुद्दा आहे. आज मगाचा जो विषय होता डीपीडीसीच्या निधीच्या बाबतीतला, अतिशय गंभीर काही आरोप वगैरे आलेले आहेत, ते माहिती आलेली आहे. आता पालकमंत्री महोदय आणि आपल्या कलेक्टरांवर चर्चा झाली की जे काही आहे तक्रारी वगैरे त्या कलेक्टरांकडे द्यायचं ठरलंय आणि योग्य ती कारवाई चौकशी करायची आहे ती त्यांच्या माध्यमातून होईल आणि जे काही जेव्हा शक्य असेल तर सगळ्यांच्या समोर मांडलं जाईल. आणि अजून दुसरी एक माहिती देतो. तुम्हीच बोललेले एकच मिनिट, मी आवाज तो बोलणार नाही. मंत्री महोदय, मी ज्यावेळेस गणेश उत्सव होता त्यावेळेस मी तुळजापूरला गेलो. त्या गणेश उत्सवाच्या काळात माझी भाषण सुद्धा रेकॉर्डवर आहे. त्यावेळेस सुद्धा बोललो होतो की आई तुळजाभवानी आता बघून. मला एवढाच प्रश्न आहे की त्या पत्रकार परिषद जी घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जो आरोपी ड्रग्ज घेत होता त्याचा भाऊ येऊन सांगतोय की व्यसन लागलं होतं आणि ती व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याच नेत्यानं गुजरातला कुठं गेलं. मला काय म्हणायचं साहेब, जर माझ्या कार्यकर्त्याला असं व्यसन लागतं हे लक्षात आलं तर माझी जबाबदारी काय? निवडणूक होईपर्यंत वाट बघायची का? त्या दिवशी ऍक्सेप्ट केला पाहिजे होती ना. त्या दिवशी कोणाची करायला पाहिजे होती ना आणि त्या दिवशी ते बंद करायला पाहिजे होतं. त्या दिवशी बंद करायला पाहिजे होतं ना. हे विषय वाट बघायची का? ते बंद करा सगळ्यांनी. काय उगाच आपण विकासासाठी बसलेलं आहे. या विषयावर बोलू शकतो. हा विषय आता नाही मी काढला नाही, विषय मी काढला नाही. मंत्री महोदय मी आपल्याला क्लिअर करतो, त्या विषय मी काढला नाही. राणादादांच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत. अजून मी आज जाहीर करतो की मी या ठिकाणी आज जो परिवहन खात्याचा मंत्री आहे, मी रोड सेफ्टी या योजनेअंतर्गत या ट्रक अनालिसिससाठी 9 कोटी रुपये माझ्या डिपार्टमेंट कडनं मी धाराशिव जिल्ह्यासाठी जाहीर करतो. जेणेकरून कालही हे आपण रोड सेफ्टीचे आणि या बाबतीतले जे काही फंड्स आहेत आमच्याकडे अवेलेबल, कारण तुम्ही जे म्हणाला मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये या ड्रग्सच्या विरोधामध्ये धोरण आखण्याबद्दल. मी कालच एसपीशी बोललो. प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि शाळेतले एक पोलीस PSI